नमस्कार. प्रोडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया श्री गणपतीचे आध्यात्मिक महत्त्व. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी असे म्हणतात. त्या दिवशी गणपती बाप्पा मोरया हा आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो. मोरया म्हणजे नमस्कार. या दृष्टीने पाहता गणपती बाप्पा मोरयाचा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो. प्रत्येक शुभ कार्यात सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते. गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन हे गणपतीचेच झाले पाहिजे. पौराणिक कथा आहे की अजाणता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला जो कोणी प्राणी प्रथम दिसेल त्याचे शिर आणण्यास सांगितले. पार्षदाला सर्वप्रथम हत्ती दिसतो व पार्षद हत्तीचे मस्तक घेऊन येतो. गणपतीच्या धडावर ते मस्तक ठेवून गणपती बाप्पाला जिवंत केले जाते व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा गजानन, गणेश, गणराज अशा विविध नावाने ओळखला जाऊ लागला. गणपती बाप्पाला हत्तीचे मस्तक लावण्यात एक वैशिष्ट्य आहे. हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वाहून अधिक बुद्धिमान प्राणी आहे. गणपती म्हणजे समूहाचा नेता होय. याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता व समाजाला योग्य मार्गाने नेण्याची अभिलाषा असणे गरजेचे असते. श्री गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. बारीक सुई देखील जमिनीवरून उचलण्याएवढी सूक्ष्म दृष्टी हत्तीची असते. मानवाने सुद्धा स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवले पाहिजे. हत्तीचे लांब नाक म्हणजेच सोंड दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. नेता व तत्वनेता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे याची ही सोंड सूचक आहे. गणपतीला 2 सुळे असतात, एक पूर्ण व दुसरा अर्धा. पूर्ण सुळा श्रद्धेचा व अर्धा सुळा बुद्धीचा प्रतीक आहे. गणपती बाप्पाला 4 हात असतात. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक व चौथ्या हाताने गणपती बाप्पा आपणास आशीर्वाद देतात. गणपती बाप्पाला लंबोदर असे सुद्धा म्हणतात. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजेत याची सूचना त्यांचे मोठे पोट देते. गणपतीचे पाय लहान असतात, त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. म्हणजेच कोणतेही काम करताना उतावळे होऊ नये. जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतो, तसे हळूहळू पुढे जाणाऱ्यांचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते. गणपतीचे वाहन उंदीर आहे. गणपतीचे वाहन इतके लहान असण्याचे कारण म्हणजे उंदीर हा त्याला घराघरात घेऊन जातो. महापुरुषाची साधने अशी लहान व नम्र असली पाहिजेत, जेणेकरून ते घराघरात प्रवेश प्राप्त करू शकतील व सर्वांसाठी प्रिय बनू शकतील. गणपतीचे वाहन उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे. उंदराप्रमाणे माया देखील मानवाला फुंकर मारून चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेवू शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला फार सूचक गोष्टी समजावते. गणपतीला दुर्वा फार आवडतात. लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्त्व नाही असे गवत त्याने आपले मानले व त्याचे मूल्य वाढविले. नेता आणि तत्ववेत्ता ज्यांना काही महत्त्व नाही, ज्यांना कोणी विचारत नाही, अशांना आश्रय देतात. ज्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात. दुसरे दुर्वांना काही रंग नाही, सुगंध नाही, रंगविरहित, सुगंधविरहित, ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही असे कर्म देखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिले तरी त्याला आवडते.
गणपतीला वक्रतुंड म्हणतात. वृद्धिसिद्धीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच वृद्धिसिद्धी मिळतात. वाकडे तिकडे चालणाऱ्याला, आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे आणि या गणाचा पती म्हणजे मन आहे. कोणतेही कार्य सिद्धीस न्यायचे असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे. म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे, ज्याच्यामुळे काही विघ्ने येऊ नये व कार्य सरळपणे पार पडावे. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्थी दिवशी करतो. जे शांत आहे त्याला अनंतात, साकाराला निराकारात व सगुणाला निर्गुणात विलीन करतो. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकाल महामंडल, मस्तका करम. कार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन, उ कार म्हणजे विशाल पोट आणि म कार म्हणजे त्याचे मस्तक. अशी रसमयी कल्पना ज्ञानेश्वर माऊलीने केलेली आहे. ध्येयमूर्ती, ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश नेता व तत्ववेत्ता यांचे आदर्श स्वरूप आहे. हा श्री गणपती बाप्पांचा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. त्यांनाही छान छान माहिती मिळू द्या. धन्यवाद.